सातबारा वाचन धारकाचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हा ब्लर म्हणजे खोडलेला आहे. त्यांची काय म्हणू शकतो आपण त्याला, ओळख लपवण्यासाठी. तर महाराष्ट्र शासन गाव नमुना 7 अधिकार अभिलेख पत्रक, ठीक आहे. असा जनरली समजा हेडर असतो सातबाऱ्याला, ठीक आहे. इथं गाव, तालुका आणि जिल्हा स्कॅनर देखील आहे. भूधारणा पद्धती भोगवटा वर्ग 2 हे फार महत्त्वाचं आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी. भूमिहीन शेतमजूर, स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप जमीन. अहस्तांतरीय वर्ग 2 लक्षात आलं का? म्हणजे आपण पाहतो की जर का इनाम वर्ग किंवा भोगवटा वर्ग 2 जमीन असेल तर इथं जे उल्लेख केला आहे त्याप्रमाणे आज आता खुल्या बाजारात ज्यावेळेस आपण जमीन विकायचा प्रयत्न करतो तर जे काही आपलं ठरतं तर ते भाव चालू बाजारभावाच्या तो नजराना कोण भरणार आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे भाव पाडून घेतला जातो. लक्षात आलं का? पण इथं काय आहे, कसं आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये बरंच कव्हर केलेलं आहे. एकंदरीतच काय तर घाबरण्यासारखं नाही आहे. कारण का घेतले जमीन तर त्याच्या मोबदल्यात जे काही मिळणार आहे तर त्यातून जो काय आहे तक्त्याप्रमाणे वजावट वगैरे आहे. म्हणजे येणार 4 ते 5 पट आहे. मग त्यातून कशाच्या किती टक्के आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सातबारा समोर आणि प्रामुख्याने इथं लिहिलेलं असतं भोगवटा वर्ग 2 आणि इथं लिहिलेलं असतं सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी.